सध्या सोशल मीडियावर गुगल जेमिनीच्या नॅनो बनाना ट्रेंडची जोरदार चर्चा सुरू आहे आणि त्याच माध्यमातून तरुणाई स्वतःचे फोटो त्या ठिकाणी अपलोड करून वेगवेगळ्या पद्धतीनं सोशल मीडियावरती शेअर करताना पाहायला मिळते. एका बाजूला वेगवेगळ्या पद्धतीनं हे फोटो शेअर केले जात आहेत, तर दुसरीकडं या बाबतीमध्ये त्यांच्या कडून जे आहे चिंता सुद्धा व्यक्त केली जाते. खरंच त्यांचा प्रायव्हेट डेटा लीक होतोय अशा सुद्धा चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्यासोबत सायबर तज्ज्ञ महावीर मित्था सर आहेत. सर, आपण पाहतोय की सध्या सोशल मीडियावर एक ट्रेंड आलेला आहे, नॅनो बनाना ट्रेंड. हा ट्रेंड नेमका काय? ॲक्च्युली याला ट्रेंड म्हणता येणार नाही, कारण ही एक डेटा जमा करण्याची पद्धत आहे. आता डेटा जमा कसा करावा, तर अशी एखादी मार्केटिंग केली जाते की हा एक सोशल मीडियाचा ट्रेंड आहे आणि लोक तो ट्रेंड फॉलो करतात आणि हा डेटा स्वतःहून त्या कंपनीला किंवा त्या AI टूलला देतात, जेणेकरून हे AI टूल ह्या डेटाचा वापर करून मॉडेल ट्रेन करतात आणि हे मॉडेल बेसिकली तुमच्या आमच्यासारख्यांना रिझल्ट चांगले करून देण्यासाठी वापर केला जातो. सो हा ट्रेंड नसून हा डेटा कलेक्शनचा एक फॉर्म्युला आहे. सर, या पद्धतीने जसं तुम्ही सांगितलं की हा म्हणजे डेटा कलेक्शनचा एक फॉर्म्युला आहे. पाहतो की आता सध्या वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या ट्रेंडमध्ये स्वतःचे फोटो अपलोड केले जात आहेत. त्यामुळे हे कितपत म्हणजे प्रायव्हसीच्या दृष्टिकोनातून हे कितपत योग्य आहे किंवा त्यातनं मिसयूज होऊ शकतो? प्रायव्हसीच्या माध्यमातून जर आपण पाहिलं, प्रायव्हसी 100% हे चुकीचं आहे. 100% आपण आपला पर्सनल डेटा, मग तो फोटो असो, आपला ॲड्रेस असो किंवा काहीही वैयक्तिक माहिती असो, ही देणं 100% चुकीचं आहे. कधीही आपली वैयक्तिक माहिती अशा कोणत्याही टूलला, कोणत्याही AI टूलला देण्यात येऊ नये, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. दुसरं, तुमच्याकडं एकदा डेटा गेल्यानंतर तो रिव्हर्सल करण्याचा किंवा तो डिलीट करण्याचा मेकॅनिझम ह्या सिस्टीम्स तुम्हाला प्रोव्हाइड करत नाही. त्याच्यामुळं हा डेटा द्यायचा जरी असेल तरी 100 वेळा विचार करावा. याचा मिसयूज होऊ शकतो का, तर हे आन्सर कम्प्लिटली ग्रे आहे, कारण हा डेटा कंपनी क्लेम करते की ह्याचा मिसयूज होणार नाही, पण हा डेटा कधी लीक झालाच तर 100% याचा मिसयूज होण्याचे चान्सेस असतात. आणि कंपनी ह्या डेटाचा वापर मॉडेल ट्रेन करण्यासाठी करतात आणि हे मॉडेल बेसिकली पब्लिकली बऱ्याच वेळा अवेलेबल असतात. तर या मॉडेल ट्रेन झालेल्या मॉडेलचा जर कोणी दुसऱ्या एखाद्या कंपनीने मिसयूज केला तर तुमच्या डेटाचा गैरवापर 100% होऊ शकतो. सर, याच्यामध्ये आपण पाहतो की नुकतंच एक सध्या एक चर्चा सुरू आहे. एका मुलीने तिचा फोटो अपलोड केला आणि त्यावरती तिच्या म्हणजे खांद्यावरती जे आहे तिथं तीळ होतं असं ती सांगत होती, परंतु तिने तशा पद्धतीचा फोटोज हा अपलोड केलेला नव्हता. तरी सुद्धा यामधून जे आहे तिला तीळ असतानाचा फोटो जो आहे तो जनरेट झाला. हे कसं शक्य होतं? आता याच्या मागचं थोडंसं लॉजिक समजून घेण्याची गरज आहे. आता एका व्यक्तीने एक फोटो दिलेला आहे आत्ताच्या बनाना AIला, पण ह्याच व्यक्तीने कधीतरी स्वतःचे फोटोज दुसऱ्या कोणत्या मे बी त्याच कंपनीच्या दुसऱ्या AI मॉडेलला किंवा दुसऱ्या कोणत्या ॲप्लिकेशनमध्ये हे पब्लिश केलेले असणार. आणि असे मॉडेल्स फक्तच तुम्ही दिलेल्या डेटावर नाही, तर त्यांच्याकडे अवेलेबल असलेल्या प्रत्येक रिसोर्सेसमधनं डेटा कलेक्ट करून त्याच्यावर मॉडेल ट्रेन करतात. तर हे साधारण आपल्या माणसासारखंच आहे की एक व्यक्तीला मी कधी काही काळा पहिले पाहिलं असेल तर मला त्याचं वर्णन करता येतं किंवा मला समजतं की तो व्यक्ती हाच आहे. आणि जरी उद्या त्यांनी थोडासा चेहऱ्यात बदल केला असेल, मे बी शेव केला असेल, केस वाढवले असतील किंवा कट केले असतील, तर मी त्या व्यक्तीला ओळखू शकतो. सो AI सुद्धा तेच लॉजिक अप्लाय करतं की AI काय करतं, मला त्या व्यक्तीचा चेहरा मिळालेला आहे आणि मागे कधीतरी माझ्याकडं त्या व्यक्तीचा फुल बॉडीचा किंवा माझ्याकडे दुसरे कोणते फोटोज आहेत किंवा त्याचा डेटा आहे, तर तो मॅच करून तुम्हाला दाखवतो. जस्ट एन एक्झाम्पल, छोटंसं एक्झाम्पल, आपण गुगल फोटोजचं ॲप्लिकेशन सगळेजण वापरतो. तर तुम्ही कधी रँडमली ओपन केलं तर तुम्हाला तो विचारतो की हा व्यक्ती, समजा एखाद्या व्यक्तीचं नाव तुम्ही स्टोअर केलेलं असेल तर तो तुम्हाला विचारतो हा व्यक्ती हाच आहे का. जर तुम्ही XYZ नावाने एक व्यक्तीचं नाव स्टोअर केलेलं असेल आणि त्या व्यक्तीचे जुने नवीन काही फोटो तुम्ही अपलोड केले, तर गुगल फोटोज तुम्हाला स्वतः विचारतं की इज दिस पर्सन सेम. सो ह्याचा अर्थ काय की तो स्वतःच ॲनालाइज करतो आणि तो स्वतःच तुम्हाला मॉडेल ट्रेनिंगसाठी विचारतो, सेम व्यक्ती असेल तर मी त्याचे फोटो एका कलेक्शनमध्ये कलेक्शन म्हणजे त्याचा डेटासेटमध्ये स्टोअर करेल. सो हाच अल्गोरिदम वापरून बेसिकली तुम्हाला लक्षात येतं की ओके, ह्या व्यक्तीचा माझ्याकडे जुना काहीतरी रेफरन्स आहे. मग त्याच्या अदर बॉडी पार्ट्सचे तुम्हाला ते कलेक्शन किंवा तो मेटा डेटा कनेक्ट करून फोटो दाखवण्यात येतो. सो याच्यात काही रॉकेट सायन्स किंवा काही खूप
असं अनपेक्षित नाही आहे. जर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फोटो जर या अगोदरसुद्धा दिलेले असतील आणि ह्या ट्रेंडला रिसेंट फोटो दिलेले असतील, तर तो क्लब करून त्याचा मेटाडेटा मॅच करून तुम्हाला करंट फोटो देणं अपेक्षित आहे. सर, जसं तुम्ही आता सांगितलं की जुने फोटो आपण दिलेले असतील त्यामधून सुद्धा हा डेटा कलेक्ट केला जातो आणि तुम्हाला फायनल रिझल्ट जो आहे तो दिला जातो. सर, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता यामध्ये एक प्रश्न उपस्थित होते, तो म्हणजे परमिशन देणं. तुम्ही ज्यावेळेस एखादं ॲप्लिकेशन्स डाउनलोड करता त्यावेळेस तुम्ही जी परमिशन देता ते सुद्धा या गोष्टींसाठी कारणीभूत असतात. हो, नक्की. परमिशन्सचा सुद्धा यामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे. आपण बऱ्याचशा परमिशन्स बाय डिफॉल्ट येस करतो, बाय डिफॉल्ट सेट करतो, किंवा त्याची जरूरत पण असते. आता डेटा जसं तुमच्या लोकल गॅलरीतनं फोटोजमध्ये डेटा अपलोड करायचा आहे, तर तो अपलोडची परमिशन आपण बाय डिफॉल्ट दिलेली असते. आणि ज्यावेळेस आपण टर्म्स अँड कंडिशन ॲग्री करतो एखाद्या ॲप्लिकेशनच्या, तर बऱ्याचशा ॲप्लिकेशन्समध्ये टर्म्स अँड कंडिशनमध्ये लिहिलेलं असतं की ह्या तुमच्या डेटाचा वापर तुमचाच मे बी डेटा किंवा रिझल्ट ॲक्युरेसीसाठी वापरण्यात येईल आणि आपण तो हो म्हणतो. सो ह्याने करून काय होतं की आपल्याला ऑटोमॅटिकली रील म्हणून मिळणं, ऑटोमॅटिकली आपले फोटो एनहान्स करून मिळणं, आपल्या ऑटोमॅटिकली फोटोची शेड चेंज करून मिळणं, या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला असे फोटो ॲप्लिकेशन करून देतात. सो आपण याला परमिशन देतो आणि तो आपल्या डेटाबरोबर काही ना काही ऑपरेशन्स करत असतो बॅकएंडमध्ये. सो परमिशन्स आणि कंडिशन आपण ज्या टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करतो ह्याचा पण महत्त्वाचा भाग आहे ते. सर, हा जो प्रकार आहे याचा जर पाहिलं तर आपण क्लाउड बेसवरती जसे आपल्या स्वतःच्या फोटो अपलोड करणं हे कितपत घातक असतं? घातक नाही म्हणता येणार ॲक्च्युली, कारण स्टोरेजसाठी आपल्याला काहीतरी हवं आहे तर आपण स्टोअर करू शकतो. पण आपल्याला हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे की आपण कोणत्या कोणत्या परमिशन्स ॲप्लिकेशनला देतो आहे, किती डेटा ट्रेन होतो आहे आणि आपण तो किती पब्लिकली शेअर करतो आहे. सो आपण जर परमिशन लिमिटेड दिल्या, डेटा मॉडेलिंगला परमिशन जर मे बी रिस्ट्रिक्ट केल्या, तर आपला डेटा पब्लिक होणं किंवा पब्लिकली अवेलेबल होणं थोडंसं आपण आळा आणू शकतो. सर, आता हा जो नॅनो बनाना ट्रेंड आहे तो गुगल जेमिनीस आहे. अर्थात या ठिकाणी जेही काही फोटो तुम्ही सुरुवातीला अपलोड करता तो त्यांच्या डेटाबेसमध्ये ते स्टोअर होत असणार आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे फोटो स्टोअर होतात, हा जो डेटा असतो तो डेटा थर्ड पार्टीला देता येऊ शकतो का? नाही, कंपनीज डायरेक्टली हा डेटा थर्ड पार्टीला शेअर करत नाही किंवा देत नाही. पण काही कंपनीज मॉडेल ट्रेन करून ते मॉडेल युसेजसाठी बाहेर पब्लिकली ओपन करतात. सो आता ह्या मॉडेलचा जो ट्रेंड झालेला डेटा असतो तो काही ॲप्लिकेशन्सला पब्लिकली अवेलेबल होतो. सो ह्या केसमध्ये डायरेक्टली डेटा शेअर होत नाही, पण मॉडेल मिळतो जेणेकरून तुम्ही त्याच्यावर दुसरे ऑपरेशन्स करू शकता. सर, अशा मोबाईलमध्ये काही सेटिंग्स वगैरे काही असतात का की जेणेकरून आपल्या मोबाईलमध्ये किंवा डेटा आहे किंवा आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा पी सीमध्ये जो डेटा आहे त्या डेटाचा मिसयूज होऊ नये किंवा तशा पद्धतीची त्यांना परमिशन दिल्या जाऊ नये या दृष्टिकोनातून काही सेटिंग्स वगैरे असतात? काही प्रमाणात सेटिंग्स आहेत, पण 100% अशा सेटिंग्स किंवा परमिशन अवेलेबल नसतात सगळ्या ॲप्समध्ये. काही प्रमाणाच्या परमिशन्स आहेत, तुम्ही प्रायव्हसी सेटिंग्स करू शकता. काही तुमच्या प्रोफाईल रीड किंवा टाईमलाईन रीड करण्याच्या परमिशन्स असतात त्या ऑफ करू शकता. क्लाउडवर स्टोरेज करताना सुद्धा काही परमिशन्स आहेत, त्याच्यावर तुम्ही डेटा यूजच्या परमिशन असतात त्या ऑफ करू शकता. पण 100% तिथं तुम्ही रिस्ट्रिक्ट करू नाही शकत की माझा डेटा यूज करावाच नाही. तर 100% काही नाही आहे. पण हां, तुम्ही आहे की तो डेटा पब्लिक होऊ नये किंवा तो डेटा पब्लिक याच्यात जाऊ नये, ती काळजी तुमच्या हातात आहे. तुम्ही जर पब्लिकली डेटा शेअर नाही केला तर असे प्रकार घडणार नाही. सर, याआधी आपण बघितलं होतं की रश्मिका मंदना असेल, आलिया भट असेल, सचिन तेंडुलकर असेल, त्यांचे चेहरे वापरून डीप फेकचा प्रकार पुढे आलेला होता. अशाच पद्धतीनं यामधूनही अशा काही पद्धतीचा काही मिसयूज होऊ शकतो असं काही दिसतंय? 100%. आता रश्मिका मंदना, सचिन तेंडुलकर किंवा आपले पोलीस अधीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने सुद्धा मध्यंतरी स्कॅम झालेला. ह्या व्यक्ती पब्लिक फिगर्स आहेत, त्याच्यामुळं असे स्कॅम्स त्यांच्या नावाने बाहेर येतात. पण असे छोटे मोठे स्कॅम्स तर रोजच होत राहतात ज्याच्या माहिती पब्लिक याच्यात सेक्टरमध्ये येत नाही. सो 100% असं होऊ शकतं. फक्त आता असं आहे की जर मोठे स्कॅम झाले तर ते न्यूज मीडियामध्ये येतात किंवा पोलीस केस होते. असे छोटे स्कॅम तर खूप होत राहतात, तर चॅलेंजेस तर आहेत. सर, असे म्हणजे
या फोटोच्या ट्रेंडमुळे कुठंतरी आता रियालिटीपेक्षा कुठंतरी आपण आभासी जगामध्ये जास्त वावरताना दिसतो. जसं रिअलमध्ये दिसतो त्यापेक्षा आपण जर पाहिलं तर या नॅनो बनाना ट्रेंडमधून काहीतरी आपण म्हणजे आपले मेकअप वगैरे करून चांगल्या लुकमध्ये आपले फोटो दाखवले जातात. कुठेतरी आपण या गोष्टींपासून कुठेतरी रियालिटीपासून दूर चाललोय असं वाटतं. 100% आता बरीचशी कारणं आहेत. ॲक्च्युली आजकाल वेळ कमी पडतो लोकांना, मित्रपरिवार कमी झाला आहे, तर सोशल मीडिया जास्त जवळ झालं आहे, फिजिकल ॲक्टिव्हिटीज खूप कमी झाल्या आहे. सो हा म्हणजे फॅक्ट आहे की लोक सोशल मीडिया किंवा आभासी दुनियेकडं जास्त कलतात आहे आणि ॲक्च्युअल जगाकडं त्यांचं कमी वेळ दिला जातो आहे. सर आपण बघतोय की जसे आपण रिअलमध्ये दिसतो त्यापेक्षा वेगवेगळे ॲप्लिकेशन्स जे असतात म्हणजे फेसच्या रिलेटेड मेकअप करणारे ॲप्लिकेशन्स असतात किंवा आता जशा पद्धतीने नॅनो बनाना ट्रेंड आले त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम सुंदर असं अट्रॅक्टिव्ह असं दाखवलं जातं. त्यामुळे कुठेतरी तुम्ही तुमची रियालिटी कुठेतरी गमवताय असं वाटतं याच्यामधून. सर हे ॲप्लिकेशन काही जर तुम्ही लिमिटेड कारणासाठी लिमिटेड याच्यासाठी वापरले तर चांगले आहे. नक्कीच तुम्हाला थोडासा वेळ मनाला प्रसन्नता मनाला चांगलं वाटणारे काही रिझल्ट मिळतात, पण ती रियालिटी नाही आहे. माणूस रियालिटी विसरत चालला आहे. रियालिटीकडे फोकस करणं किंवा रियालिटीशी रिलेट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आभासी वर्ल्ड हे किंवा आभासी जग हे थोड्या काळापुरतं बरं आहे, थोड्या काळापुरतंच आहे. सो 100% माणसाने ॲक्च्युअल रिअल वर्ल्डकडे लक्ष दिलं पाहिजे. आभासी वर्ल्ड हे तात्पुरतं किंवा क्षणिक आहे, त्याच्याकडं जास्त हे देऊ नये. आणि ह्याच क्षणिक मे बी आपण गोष्टी किंवा सुखासाठी माणूस ॲक्च्युअल लाईफ किंवा ॲक्च्युअल प्रॉब्लेम्स क्रिएट करतो आहे. म्हणजे डेटा जाणं, डेटा चोरी होणं, डेटाचा मिसयूज होणं. आता आपण जसं म्हटलं की स्कॅम होतात, पण बऱ्याच वेळा तुम्ही जर पाहिलं असेसुद्धा स्कॅम झाले की तुमचाच फोटो घेऊन फेस आय डी अनलॉक करणं किंवा रॅटिना स्कॅन करून तुमचे बरेचसे मोबाईल अनलॉक करणं किंवा लॉकर अनलॉक करणं, ह्या गोष्टीसुद्धा होतात. सो हा प्रायव्हेट डेटा बाहेर जाणं म्हणजे ही खूप मोठी रिस्क आहे, हे जायला नाही पाहिजे. सर याच्यामध्ये जसं आता फोटो आपण अपलोड करतोय त्याच्यामध्ये काही अशा पद्धतीचा मिसयूज होऊ नये यासाठी काही टर्म्स अँड कंडिशन म्हणजे काही उपाययोजना आहेत का की ज्या तुम्ही सांगू शकता? जसं पाहिलं तर फोटो अपलोड करताना वॉटरमार्क टाका असं काही आहे का? बघा, वॉटरमार्क जरी टाकलं तरी जे मॉडेल ट्रेन करतात तर मॉडेल हे बेसिकली फेशियल एक्सप्रेशन, फेस आणि फेशियल एक्सप्रेशन कॅप्चर करतात. वॉटरमार्क ते डेफिनेटली बायपास करू शकतात किंवा तो स्किप करू शकतात. सो एक आहे की फोटो न टाकणे सगळ्यात उत्तम पर्याय, बट टाकायचाच असेल तर लिमिटेड किंवा मे बी छोटासा एखाद दुसरे फोटो टाकून तुम्ही त्याच्यावर केलं, पण तो पब्लिक न करणे हा सगळ्यात मोठा आहे. आणि 1-2 फोटो टाकून विषय संपवणे, क्षणिक थोडा आनंद घेऊन विषय संपवणे हा एकच पर्याय. म्हणजे जास्त आहारी जाणं धोकादायक आहे. 100%. अर्थात हे होते सायबर एक्सपर्ट महावीर मुथा सर. यांनी सांगितलेलं आहे की सध्या जो गुगल जेमिनीचा नॅनो बनाना ट्रेंड आहे तो प्रायव्हसीच्या दृष्टिकोनातून किती धोकादायक आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे.